बालपण निरोगी तर भविष्य उज्ज्वल या ध्येयाने कार्यरत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाने ठाणे जिल्ह्यात शेकडो बालकांना नवजीवनदान दिलंय। फक्त गेल्या 5 वर्षात 697 बालकांवर मोफत हृदय शस्त्रक्रिया आणि तब्बल 4682 बालकांवर इतर आजारांवरील शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत। अंगणवाड्यांपासून शाळांपर्यंत आरोग्य तपासणी आणि गंभीर आजारांवर मोफत उपचार शस्त्रक्रिया अशा व्यापक उपक्रमामुळे अनेक कुटुंबांच्या जीवनात नवा आशेचा किरण उजळला आहे। राज्यातील मान्यताप्राप्त रुग्णालयांमध्ये केवळ एप्रिल 2025 पासून आजपर्यंत 33 बालकांवर मोफत हृदय शस्त्रक्रिया करण्यात आल्या। याशिवाय जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयातील शिबिरांद्वारे हर्निया, फायमोसिस, चरबीच्या गाठी, चिकटलेली बोटे, टंग टाय, फाटलेले ओठ, टाळू, डोळ्यांचा तिरळेपणा अशा आजारांवर तब्बल 307 बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या। त्यांचा पुढील वैद्यकीय पाठपुरावा सुरू असून अनेकांना आरोग्यपूर्ण आयुष्याचा मार्ग मोकळा झाला आहे। गेल्या 5 वर्षात या कार्यक्रमाअंतर्गत 697 बालकांवर हृदय शस्त्रक्रिया आणि 4682 बालकांवर इतर आजारांवरील शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आल्या। विशेष म्हणजे जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे येथे आयोजित विशेष शिबिरात सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर संजय ओक यांच्या मार्गदर्शनाखाली एका दिवसात तब्बल 100 बालकांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्याचा ऐतिहासिक विक्रम घडत असल्याची माहिती राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक विनोद जोशी यांनी दिले। जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यातील 32 पथकं सातत्यानं अंगणवाडी व शाळांमध्ये जाऊन बालकांची तपासणी, उपचार व शस्त्रक्रियेनंतरचा पाठपुरावा करत आहेत। प्रत्येक पथकात महिला व पुरुष वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता व सहाय्यक परिचारिका कार्यरत असून त्यांचा समर्पित प्रयत्नामुळे अनेक लहानग्यांच्या आयुष्यात नव्या आशेचा किरण उजळत आहे। बालकांचा जीव वाचला की फक्त घर नाही तर संपूर्ण समाज उजळतो याची जाणीव करून देत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आज ठाणे जिल्ह्यात बाल आरोग्याचा खंबीर पाया घालत आहे, असं मत जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी व्यक्त केले। आपण जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रम हे जवळपास 2008 पासून प्रभावीपणे राबवतो आहे। याच्यामध्ये 0 ते 18 वयोगटातले जे विद्यार्थी किंवा मुलं आहेत त्यांचं सगळं चेकिंग करणं, आपले जे गव्हर्नमेंट शाळा आहेत आणि गव्हर्नमेंट एडेड शाळा आहेत इकडे आपल्या जिल्ह्यातनं महानगरपालिका असो किंवा विलेजेस असो तिकडे जाऊन आपली टीम चेक करत असते। ठाणे जिल्ह्यामध्ये जवळपास 32 टीम आहे डॉक्टरांची। त्याच्यामध्ये एक मेल एक फिमेल मेडिकल ऑफिसर असतो, एक फार्मासिस्ट आणि एक ANM नर्स असते। हे लोक प्रत्येक शाळेला जात असतात। शाळेची मुलांचं रेग्युलर चेकअप असणं, वजन उंची मोजणं आणि बाकीच्या गोष्टी त्यांना काही आजार आहे का ते करणं हे रुटीनली आपल्याकडे काम चालू असतं आणि 32 टीम अहोरात्र काम करत राहते प्रत्येक शाळेत जाऊन। याच्यामध्ये जे काही केसेस असतात, आपलं काही जे डायग्नोसिस असतात ते डायग्नोसिस करणार, पर्टिक्युलर प्रायमरी जी काही स्किनची ट्रीटमेंट असेल किंवा टेम्पररी जी काही ट्रीटमेंट ती केले। पर्टिक्युलरली आम्ही 4Ds जे बघतो, काय डेफिसिट आहे का, कंजेनिटल अनॉमलीज आहेत का, हार्ट डिसीज आहे का, काय डिसीज आहे याच्यावर ट्रीटमेंट करतो आपण। एखादा ऑपरेशन्स वगैरे आपण मध्ये बघितलं की आपण बऱ्याच 2 मोहीम घेतली। एका दिवसात 100 आपण रुग्णांवर इथं ऑपरेशन्स केले होते मान्य डॉक्टर संजय ओक सरांच्या याच्याखाली आणि ते शहापूरला रेग्युलर याच्याबद्दल कॅम्प घेतात। तर सिव्हिल हॉस्पिटलला पण तो कॅम्प आपण घेतो। आताही रिसेंटली आपण जवळपास 75 मुलांची एका दिवसात सर्जरी केलेली आहे आणि जवळपास आपण प्रचंड प्रमाणात 2D को करतो। मुलांचं जे सस्पेक्टेड आहे ज्यांना हार्ट डिसीज आहे, जन्मताच हार्ट डिसीज असतील किंवा काय त्याचा ऑपरेशनचा खर्च टोटली गव्हर्नमेंटकडनं करतो। श्रवण यंत्राचा जो भाग असतो की कधी मिडल इयर ज्याला सांगतो तो खराब जर झाला असेल तर आम्ही कॉक्लिअर इम्प्लांट ज्याला 10 ते 12 लाख रुपये खर्च येतो ते ह्या विद्यार्थीमध्ये इनिशियल स्टेजला डायग्नोज झालं असेल त्याचं ऑपरेशन आपण फ्री करतो। असे विविध उपक्रम आपण राबवत असतो, कॅम्प घेतो। लहान मुलांच्या डॉक्टरांकडनं जवळच RAH, SDS किंवा गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल असेल तिथे आपण लहान मुलांच्या डॉक्टरांकडनं पण यांचे जे सस्पेक्टेड मुलांचे चेकअप करून घेतो आणि काही मोठ्या संस्था, मोठ्या हॉस्पिटल्स आहेत मुंबईतल्या किंवा ठाण्यात यांच्याकडनं आपण 2D को आणि बाकीच्या गोष्टी यांच्याकडून त्याच्यावर ऑपरेशन्स करत राहतो। आतापर्यंत आपल्या टिप्पणी खूप समाधानकारक काम करता येते हे लोक। परंतु अजूनही आव्हान मी हेच करेल की बऱ्याच अंशी जरी एखादा माळ जन्मत आला त्याला काही कंजेनिटल अनॉमलीज जर असतील किंवा काही डिफेक्ट असेल हार्टमध्ये त्यांना जर आमचे आशा वर्कर, अंगणवाडी वर्करना जर त्यांना कॉन्टॅक्ट केला तर ते RBSCचे मेडिकल ऑफिसरचे कॉन्टॅक्ट करून त्याचं ट्रीटमेंट, ऑपरेशन्स वगैरे ह्या गोष्टी टोटली फ्री केल्या जातात। एवढं मी आव्हान करेल की ही अतिशय चांगली स्कीम आहे, चांगल्या प्रभावीपणे राबवली जाते आणि अतिशय सक्सेसफुली राबवली गेलेली आहे
तर जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यायला पाहिजे एवढं मी आवाहन करतो आणि धन्यवाद देतो.